आदरणीय शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कडे स्वाधीन केला जातोय। या ठिकाणी संपूर्ण प्रहार संघटनेसह आदरणीय बच्चू कडू हे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे। त्यांच्या हातात हा हिंदुत्वाचा शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज की देतो। राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केले होते। त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं। तर योगायोग फार चांगला आहे। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही। जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे। शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे। रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते। देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं। कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्त्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्त्वाचं असतं। त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन